नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लक्ष्मीच्या पावलांनी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा अंतिम भाग 12 डिसेंबरला आपल्याला बघायला भेटणार आहे. या अंतिम भागामध्ये रोहिणीने केकमध्ये विष मिसळून संपूर्ण चांदेकर कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण चांदेकर कुटुंब यावेळी रोहिणीच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, कारण चांदेकर कुटुंबाने यावेळी रोहिणीला तिचा प्लॅन सक्सेसफुल झाल्याचे भासवले आहे व तिच्याकडून तिचे सर्व गुन्हे कबूल करण्यासाठी संपूर्ण चांदेकर कुटुंबानं मृत्युमुखी पडल्याचे नाटक केलेले असते. रोहिणी सगळे मेले आणि आता मीच या संपूर्ण साम्राज्याची मालकीण आहे. मी आधी कलाला आणि आता संपूर्ण चांदेकर कुटुंबाला संपवले, असं म्हणून तिचा आनंद व्यक्त करत असते. पण तेवढ्यात अद्वैत आणि बाकी सगळे उठतात. तिला सांगतात की हा सगळा आमचा प्लॅन होता. तेवढ्यात तिथे पोलीस येतात. इथून मागे रोहिणीच्या आणि राहुलच्या संपूर्ण प्लॅनमध्ये सामील असलेले नाही कलाला राहुल आणि रोहिणीने मारल्याचे समजताच खूप संतापते, कारण तिने कितीही कलाचा तिरस्कार केला तरी तिचे कलावर खूप प्रेम होते. आपल्या बहिणीच्या जीवाशी जर कोणी खेळलं तर ती कधीच गप्प बसू शकत नाही, कारण बहीण ती बहीणच असते, बरोबर ना? ते शेवटी रोहिणी आणि राहुलला शिक्षा झालेली आहे. अशा रीतीने कडू आठवणींवर मात करून लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा शेवट हा गोड झालेला आहे. तर प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या जागेवर वचन दिले तुम्हाला ही नवी मालिका येणार आहे. तर कोणाकोणाला ही मालिका बघायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण त्याचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचवू. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.